व्यवस्थित त्यांना बघता यावं आणि एवढ्या मोठ्या गर्दीत प्रदर्शन कदाचित ते बघू शकत नसतील, म्हणून आम्ही हे 8 दिवसाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे. आणि यासाठी शेतकऱ्यांनी शांतपणे सर्व प्रदर्शन बघावं अशी आमची अपेक्षा आहे. याचं जे उद्घाटन आहे हे आपल्या महाराष्ट्राचे ऑनरेबल गव्हर्नर आचार्य देवव्रत यांच्या हस्ते आपण 17 तारखेला दुपारी 10:35 आपण इथं ठेवत आहोत. आणि त्यासाठी उपस्थित शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, त्यानंतर आपले ॲग्रिकल्चर मिनिस्टर दत्तात्रय भरणे आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत, सुनेत्राताई पवार आहेत, त्यानंतर रोहितदादा पवार आहेत आणि बाकीचे सर्व वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरू आणि त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग आहे. विशेषतः आपण आतापर्यंत 10 वर्षाचा प्रवास जर बघितला तर आपण यात डेमॉन्स्ट्रेशन फार्म आपण जास्ती ठेवले होते आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे सीड की जे भविष्यात कुठल्या व्हरायटी असतील त्या शेतकऱ्यांना आदल्या वर्षी कळाव्यात आणि पुढच्या वर्षीची तयारी त्यांनी त्याप्रमाणे करावेत, त्या उद्देशाने आपण त्याच्यावर जास्ती लक्ष दिलं होतं. गेल्या 2 वर्षापासून मात्र की अख्खं जग ज्या तंत्रज्ञानाकडे चाललंय की त्याला AI तंत्रज्ञान आपण म्हणतो, त्या AI तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आपण भारतात पहिल्यांदा ह्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने या तंत्रज्ञानाकडं शेतीच्यासाठी हे तंत्रज्ञान ह्या दृष्टीने प्रथम आपण वापर सुरू केलेला आहे. या ठिकाणी गेल्या वर्षी ऊस होता, पण यंदाच्या अनुभव पाहता संपूर्ण वर्षभराचा गेल्या त्यातल्या जवळजवळ 200 टनाचं उत्पादन एकरी येईल अशा ऊसाचं इथं प्रात्यक्षिक आहे. आणि त्याचबरोबर गेल्या वर्षीचा जो ऊस होता त्याचा खोडवा सुद्धा, कारण खोडव्याला सुद्धा शेतकऱ्यांची मागणी असते, बहुतेक खोडवे 50 टन जास्तीत जास्त उत्पन्न येतं. इथं मात्र आपल्याला हे AI तंत्रज्ञान वापरून 150 टन खोडवा येईल अशा प्रकारचे इथं उत्पादनाचं प्रात्यक्षिक इथं आपण इथं ठेवलेलं आहे. याचबरोबर हा सर्व शेतीप्रधान देश असल्यामुळे नुसतंच इथं ऊसाचं पीक नसतं, जिथं बागायत आहे तिथं ऊसाचं पीक असतं, पण बाकीचं जिथं तात्पुरतं बागायत आहे अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कांदा असेल, तूर असेल किंवा काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असतील अशा ठिकाणी खानदेशात किंवा अलीकडे पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात केळी घ्यायला लागलेली आहेत. तर यंदाच्या ह्याच्यात आपण मका, कांदा, त्यानंतर तूर आणि केळी या ऊसाच्या सोबतीला आपण ही पिकं घेतलेली आहेत, कारण शेतकऱ्यांची त्याप्रमाणे मागणी आहे आणि या भुसार पिकाला सुद्धा आपण न्याय दिला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याचं उत्पन्न वाढवता आलं पाहिजे, यासाठी आपण इथं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे. त्यानंतर थोडं आधुनिक शेती करण्यासाठी विशेषतः मोठ्या प्रमाणात शेती ही कमी होत आलेली. बऱ्याच ठिकाणी पाणी कमी असतं, एक 10 गुंठ्यापुरतं किंवा अर्ध्या एकरापुरतं पाणी असतं. अशा ठिकाणी कमी जागेत जास्ती उत्पन्न काढण्यासाठी म्हणून आपण सोलरचं पॉलीहाऊस आहे किंवा वेगवेगळ्या बेरीज, कारण आता जग सगळं खूप छोटं झालेलं आहे की कुठेही अमेरिकेतल्या एखादा बेरी असतील त्या आपल्याकडे यायला लागलेल्या आहेत, आपल्याकडचे तिकडे जायला लागलेले आहेत. त्यामुळे या बेरीचे काय प्रकार आहेत ते आपण प्रात्यक्षिकला ठेवलेले आहेत. परत हायड्रोपोनिक्स की ज्या पाण्याच्या संदर्भात पाणी वापरून भाजीपाला आपल्याला इथं वाढवता येतो त्याचं प्रात्यक्षिक आहे. त्यानंतर इस्रायलचं ठिबक तंत्रज्ञान, मग नेदरलँड असेल, इस्रायल, चीन, ब्राझील, स्पेन, जर्मनी अशा जवळजवळ 15 ते 20 देशातील उत्तम तंत्रज्ञान आपण इथं शेतकऱ्यांसाठी इथं बघण्यासाठी ठेवलेले आहे. याचबरोबर रोबोटिक्स तंत्रज्ञान आहे, तेही शेतकऱ्यांना बघता येईल. शेतकऱ्यांची अजूनही मोठ्या प्रमाणात पशु प्रदर्शनाची अपेक्षा असते, त्यामुळे चांगलं ब्रीड आपण इथं आणलेलं आहे. आणि विशेषतः आपलं जे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी आहे ते आता जवळजवळ आता भरभराटीला यायला लागलेलं आहे, कारण गेले 3-4 वर्ष आम्ही काम करतोय. त्यातल्या काही उत्तम कालवडी असतील, काही देशी कालवडी आहेत, काही होल्स्टीन, काही जर्सी
ह्याचं सुद्धा आपल्याला तिथं काही विक्रीला सुद्धा आपण त्या ठेवलेल्या आहेत. आणि शेतकऱ्यांना बघण्यासाठी म्हणून सुद्धा आपण हे पशु प्रदर्शन ठेवलेलं आहे. विशेषतः बारामतीत किंवा या एरियासाठी जे पूर्वी त्याला भीमथडी म्हणत होते, की भीमा काठचा जो प्रदेश आहे तिथं विशेषतः जे घोडे त्या काळापासून आहेत, खूप पूर्वीपासून घोडे आहेत. विशेषतः मधल्या 1600 सालाच्या दरम्यान ज्या आपल्या इथून महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या म्हणजे राज्यकर्त्यांनी जवळजवळ आटकेपार जे घोडे नेले आणि ते कशामुळे नेले, तर त्यासाठी त्याचा अभ्यास केल्यानंतर इथं मुद्दाम आपण या सर्व घोड्यांचं परत पुनर्जीवन आपण करतोय. कारण हे मोठ्या प्रमाणात यातले घोडे हे नामशेष व्हायला लागलेले होते आणि यातले बरेचसे घोडे हिमालयात फक्त ओझी वाहण्यासाठी आणि इथं काही जे मेंढपाळ समाज आहे त्या समाजातल्या महिला सामान वाहण्यासाठी म्हणून फक्त त्याचा वापर त्यांनी सुरू केला होता. परंतु हे घोडे परत आपण त्याचं नामांकन करून त्याला एक प्रतिष्ठा देऊन आणि ते एक ब्रीड आपण आमच्या या संस्थेने आणि आमच्या सर्व इथल्या रणजित पवार असतील किंवा त्याच्यावर डॉक्टर सोरटे असतील या सगळ्यांनी मिळून ते ब्रीड त्याला मान्यता मिळवलेली आहे. आणि विशेषतः ह्या ब्रीडच्या बाबतीत एक वैशिष्ट्य असं आहे की जसं फरारी गाडी असते किंवा कुठेही गाडी अशी की पटकन ती अशी जम घेते किंवा तिला पिकअप असतो, तसं या घोड्याला एकदम तो चाल असं करून पडू शकतो. त्यामुळे आपण इथं त्याचं प्रात्यक्षिक ठेवले, त्याचं प्रदर्शन ठेवलेलं आहे, तर ते पण आपण इथं बघू शकता. याचबरोबर जग बदलत चाललेलं आहे. पूर्वीच्या काळात आपल्या सर्व परिसरात मोठ्या प्रमाणात भरड धान्य आपण वापरत होतो, परंतु आणि त्या काळात गरीब लोक भरड धान्य खायचे आणि श्रीमंत लोक हे गहू आणि तांदूळ खायचे. आता नेमकं उलटं झालेलं आहे. श्रीमंत लोक भरड धान्य खायला लागलेत आणि गरीब लोक तांदूळ आणि गहू खायला लागलेले आणि त्याचा परिणाम थोडा तब्येतीवर फारसा चांगला होत नाहीये. त्यामुळे परत भरड धान्य आपल्याला इथं आणले पाहिजे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपण कर्नाटकातले काही भरड धान्य, काही महाराष्ट्रातले असे करून आपण भरड धान्य आणि त्याच्यावरची प्रक्रिया केल्याशिवाय हे मॉडर्न जग जे आहे की नवीन मुलं आहेत ती स्पगेटी पण ही भरड धान्याची स्पगेटी म्हणजे अशा प्रकारे थोडंसं त्याचं बदल करून आपण इथं प्रात्यक्षिकासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरही आपण मोठ्या प्रमाणात काम करतोय. नैसर्गिक शेतीच्या बाबतीत सुद्धा काही वर्ग नैसर्गिक शेतीत अजूनही त्यातला मोठा वर्ग अजून जो हेल्थ कॉन्शियस आहे की त्यांना नैसर्गिक शेती किंवा ते प्रॉडक्ट हवे असतात, तर त्याचे सुद्धा प्रात्यक्षिक आपण ठेवलेले आहे. त्यानंतर इनोव्हेशन झालं नाही, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांनी असतील किंवा काही शेतकऱ्यांनी नवीन काही संशोधन केलं आहे त्याचं प्रात्यक्षिक आपण सर्व ठेवलेलं आहे. एवढ्या मोठ्या संख्येने शेतकरी आल्यानंतर त्यांना पार्किंग वगैरे लागतं, तर पार्किंगची व्यवस्था आपण सुविधा निर्माण केलेली आहे. परंतु आपण या 8 दिवस ठेवल्यामुळे अशी अपेक्षा आहे की शेतकऱ्यांनी खूप घाई गर्दीत विकेंडला न येता आणि 70,000 हजाराचा एकदम क्राऊड गर्दी न करता प्रत्येक दिवशी काही प्रमाणात थोडे शेतकरी करून त्यांनी हे प्रदर्शन संपूर्ण व्यवस्थितपणे बघावे अशी आमची अपेक्षा आहे. आणि शनिवार रविवारी जी गर्दी करतात त्याऐवजी आपण वीकडेजला सुद्धा शेतकऱ्यांनी यावं, कारण शेतकऱ्याला नोकरदारासारखं शनिवार आणि रविवारच पाहिजे असं काही नाही आहे. तर असं न करता वीकडेला सुद्धा त्यांनी यावं आणि हे संपूर्ण प्रदर्शन व्यवस्थितपणे बघावं. कारण इथं या प्रदर्शनात आमचा सर्व स्टाफ असेल, इथले कामगार असतील हे आणि अधिकारी सर्वजण 6-6 महिने इथं काम करत असतात आणि एक वर्ष त्याची बाकीची तयारी करावी लागते. तर त्यासाठी आपण सर्वांनी इथं बसून प्रतिसाद चांगला द्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे.